नमस्ते मित्रांनो. या भागाची सुरुवात हे तिघे किंगेच्या दिशेने निघतात. रस्त्यात त्यांना एक म्हातारी मिळते. नी म्हणतो, म्हातारीला विचारूया, कदाचित आज रात्रीच्या विश्रांतीची सोय होणार. तर म्हातारीला विचारतो, आम्ही या रस्त्याने पुढे जाणार आहोत, पण आम्हाला आज रात्रीसाठी निवास पाहिजे. तुमच्याकडे राहू द्याल का? म्हातारी काही ऐकत नाही आणि काहीतरी पुटपुटत असते. वीला वाटते म्हातारीला ऐकू येत नाही, म्हणून तो ॲक्शन करून विचारतो. ती काही बोलत नाही, उठते आणि जायला लागते आणि मागे वळून आत येण्याचा इशारा करते. तर हे तिघंही तिच्या मागे जातात. जाता जाता थांबतो. लानने विचारल्यावर म्हणतो, मला काहीतरी वाईट फिलिंग येत आहे. तो पुन्हा तिला आवाज देतो, पण यावेळी तिचं पुटपुटणं तो ऐकतो. ती पुटपुटते, आत्मा चोरी करणाऱ्या मूर्तीपासून आपत्ती आहे, पण त्याला काही कळत नाही. आता ते दफान मंदिरात पोहोचतात. मूर्तीकडे पाहून नी म्हणतो, तर ही आहे डान्सिंग पेरी. ही फक्त साधारण मूर्ती आहे. हिची मूर्खासारखी स्माईल सोडून हिच्यात काहीच वेगळं नाही. तर म्हणतो, ही खरंच आत्मा चोरी करू शकते का? तर तिथे एक म्हातारा येतो आणि म्हणतो, कुणी हिला आत्मा चोरी करताना पाहिलं नाही. मी म्हणतो, तुम्ही कोण आणि केव्हा आले? मी इथेच राहतो. हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्ही काय शोधत आहे? म्हणतो, आमचे नातेवाईक किंगेला राहतात. हे गाव रस्त्यात आहे, म्हणून आम्ही रात्रीसाठी आराम करायला इथे आलो. म्हातारा म्हणतो, तुम्हाला जायचं असेल तर लवकर जा. तर म्हणतो, ही मूर्ती किती जुनी आहे? तर म्हातारा सांगतो, एकेकाळी स्वर्ग आणि नरकाच्या आशीर्वादाने एक दगडाचा जन्म झाला. कालांतराने त्याच्या मूर्तीत परिवर्तन झाले. हे खूप काळापासून आहे. पण 20 वर्षाआधी डान्सिंग पेरीने त्रास दिला. ती आत्मा चोरी करू लागली. हे एका मोठ्या कुटुंबामुळे झालं, पण यामुळे खूप लोक मेले. त्यामुळे या जागेवर कुणी येत नाही. म्हणते, मोठं कुटुंब? त्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख कोण होते? मी आता म्हातारा झालो, मला आठवत नाही. त्या व्यक्तींच्या हातात एक पुस्तक असते. त्या पुस्तकावरचे नाव वाचून म्हणतो, ते किशनचे वेन कुटुंब तर नाहीत ना? म्हटलं, मला आठवत नाही. तुम्हाला इथे राहायचं आहे तर राहा, तेव्हाच तुम्हाला समजेल. असं म्हणून म्हातारा निघून जातो. म्हणतो, मला इथे गडबड वाटत आहे. मला मूर्तीच्या स्माईलची भीती वाटत आहे. तुला काय वाटते, ती आत्मा चोरी करत असेल का? म्हणतो, आरामात राहा. जरी ती अमर असली तर मी काही म्हणणार. त्याआधी म्हातारी येते आणि काड्या आणून देते. काड्या पेटवा, रात्री थंडी लागेल. तर धन्यवाद म्हणण्यासाठी पुढे येतो, पण ती काही न बोलता पुन्हा निघून जाते. मध्यरात्रीला तिघेही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये झोपलेले असतात. अचानक झोपेतून ओरडून उठतो. म्हणतो, काय झालं? तर म्हणते, मी एक स्वप्न पाहिलं. आपण काही बोलणार? तर त्यांना आवाज येतो. ते तिघेही मूर्तीसमोर येतात. मूर्ती हालायला लागते. तर म्हणते, ही अचानकच जिवंत कशी होऊ शकते? म्हणते, ही मूर्ती आत्मा चोरीची आहे. ती चालत पुढे येते. तर पहिलं लान तलवारीने वार करतो, नंतर पण वार करतो, पण तिच्यावर काही फरक पडत नाही. म्हणून मंत्रबद्ध कागदाचा वापर करतो. मूर्ती पुन्हा लानवर हमला करते. तर हातातून दोरी काढतो. ती दोरी जास्त वेळ टिकत नाही. पुन्हा दोरीने मूर्तीचे हात बांधतो आणि म्हणतो, लान, ही मूर्ती तुझ्यावर प्रेम करते बहुतेक. तर लान म्हणतो, चूप राहा. कारण ती मूर्ती कडे बघत पण नाही आणि लानला मारायला धावते. मंत्रबद्ध कागद चिटकवतो, त्यामुळे मूर्ती मागे जाते. लान त्याच्या तलवारीने निळ्या प्रकाशाने तर लाल प्रकाशाने मूर्तीवर लॉक करतो. त्यामुळे मूर्ती शांत होते. पण गावातील लोक कोणी वश केल्यासारखे घराबाहेर निघतात आणि चालायला लागतात. सर्व लोक मंदिरासमोर येतात आणि हे लान खिडकीतून पाहतो. विचारतो. तर सांगतो की खूप साऱ्या कठपुतली आलेल्या आहे बाहेर. त्या सर्व कठपुतली दरवाजाला मारायला लागतात. तर तिघेही दरवाजा बाहेर उभे होतात. मागे येतो आणि दरवाजावर मंत्र चिटकवतो. तर लानला वेंचाऊचे घुबड दिसते. घुबडाला पाहून म्हणतो, आपण जाळ्यात तर फसलो नाही ना? कठपुतली दरवाजा उघडून आत येतात. तेव्हा नेहमीप्रमाणे आणि लान उडून मागे जातो, पण तिथेच राहतो. बोंबलतो, मला मदत करा, मी नेहमीच अनलकी का असतो? लान पुढे येऊन निळा प्रकाश मारतो. त्यामुळे लोक फ्रीज होतात
आणि व्ही दोरीचा जाळं तयार करतो. व्ही त्यांना मारण्यासाठी तलवार काढतो तर लान अडवतो. नको, हे मेले नाही अजून. व्ही विचारतो कसं? तर लान म्हणतो, तू विसरलास, तूच बोलला होता. त्यांच्या डोळ्यात बघ. व्ही त्यांच्या डोळ्याकडे बघतो आणि तलवार आत ठेवतो. तुझ्याकडे चांगला उपाय आहे का? लान म्हणतो, उडी मारू. तर नी म्हणतो, हे बघा, हे खूप कठीण आहे. तुम्ही विचार करा, जर आपण त्यांच्यात गेलो आणि मेलो तर? भावा, मला मरायचं नाही आहे. तो काही पुढे बोलणार तर लान चुप्पी श्राप देतो. व्ही म्हणतो, भावा नी, एकदा का आपण इथून उडायला लागलो तर तुला वाटेल तेवढं चिपकून राहा, पण माझा हात सोडू नको, समजलं? ते उडायला लागणार तर सर्व लोकांना बासरीचा आवाज येतो. ते त्या बासरीच्या धुनीच्या दिशेने जातात. बासरी वेनकिंग वाजवते. ती काही मंत्र आगीत टाकते आणि सर्व लोक पुन्हा फ्रीज होतात. पण हे घुबड पाहतो. इथे आपल्याला वेनकिंग ही नकळत व्हीला मदत करताना दाखवते. हे तिघे मंदिरातून निघतात तर त्यांना आवाज येतो, थांबा. नी म्हणतो, ही मूर्ती पुन्हा जिवंत झाली की काय? नी आवाज ऐकून पुन्हा माफी मागायला लागतो. नी पण आवाज पुढे म्हणतो, तुम्ही चेतावणीला दुर्लक्ष केले. तुम्ही पनिशमेंटचे हकदार आहे. तुम्ही परवानगीशिवाय निघून गेलात. तुम्ही दोषी आहात का? व्ही तलवार मॅनीत टाकतो आणि आवाज देतो, जियांग चेन, जर तू लवकर बाहेर नाही आला तर लानला राग येईन. असं म्हणतात चेंग बाहेर येतो. जियांग चेन, तू इथे का आहे? चेंग म्हणतो, तू येऊ शकतो, मी का नाही? इथपर्यंत यायला मजा आली, हो ना? व्ही म्हणतो, तू माझ्यावर अजूनपर्यंत रागवलं नाही तर मला आराम कसा मिळणार? चेंग म्हणतो, असा बोलू नको. तू फक्त एक चिठ्ठी लिहिली आणि गायब झाला. ताईला किती भीती वाटली. चेंग जरी व्हीचा सख्खा भाऊ नसला तरी तो त्याची किती काळजी करत आहे हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. व्ही नीच्या मागे लपतो. तर नी म्हणतो, भावा जियांग, तुला व्ही सोबत भांडायचं आहे तर ठीक आहे, पण तू आम्हाला उदास का करतो? बोलता बोलता त्याला कळते, अरे चुप्पी श्राप हटला. ते लानकडे पाहून हसायला लागतात. ॲक्च्युली चुप्पी श्राप तर उडण्याचा प्लॅन कॅन्सल झाल्याबरोबरच हटला होता. चेंग म्हणतो, मी उदास तुमच्या इथे येण्यामुळे आहे. व्ही म्हणतो, बरं, मीच लानच्या मागे आलो होतो, तू त्याला दोष देऊ नको. तर चेंग म्हणतो, मी तुला दोष देतच नाही आहे. तू त्याच्याशी बोलतो, पण तू मला सांगितले पण नाही. तू पाहिलं ना किती भयानक आहे तर. पण मिस वेनने मदत केली म्हणून बरं झालं. व्ही म्हणतो, काय? मिस वेन पण इथं आलेले आहे? चेंग म्हणतो, अरे खूप वेळ झाली बासरी बंद होऊन. ती कोणत्या संकटात नको सापडायला. व्ही विचारतो, ती कुठे आहे आता? तुम्ही दोघे का आले? पुढच्या सीनमध्ये सकाळ झालेली असते आणि वेनकिंग रात्रीपासून बासरीच्या इशाऱ्यावर घुबडाला पकडून असते. आता वेनकिंगजवळ सर्व येतात. नी विचारतो, हा घुबड वेनच्या आजूबाजूला आहे का? ती काही बोलत नाही. तर चेंग म्हणतो, तू ठीक तर आहेस ना? वेनकिंग म्हणते, मी तुला सांगितलं होतं की त्यांना वाचव आणि घेऊन जा. व्ही म्हणतो, वेनकिंग तू इथे का आहे? वेनकिंग काही बोलेना. त्यांना पुन्हा कशाचा तरी आवाज येतो. ते लोक मागे वळतात आणि पुन्हा हल्ला करायला लागतात. तर लान जादूने फ्रीज करतो. वेनकिंग म्हणते, आता तुम्हाला जायला पाहिजे. तर व्ही म्हणतो, तू पण चल आमच्यासोबत. वेनकिंग येण्यास मनाई करते. जियांगच्या मुला, तू मला वचन दिलं होतंस की तू माझं ऐकशील. यांना लवकर घेऊन जा. तर चेंग म्हणतो, तू यांना वाचवू शकत नाही. तू पण चल वेळ होण्याआधी. तर लान म्हणतो, तुला काही माहीत आहे का यांना कसं वाचवायचं? नी म्हणतो, जर तू आम्हाला सांगितलं तर हे लोक वाचू शकतात. तरीही ती काही बोलत नाही. आपला हिरो हार कसा मांडणार होता? व्ही पुढे येतो आणि तिचा हात पकडतो आणि म्हणतो, हे बघ, मला माहीत नाही तू इथे का आहे, पण आता आपण सर्व इथेच अटकलेलो आहो. जर तुला वाटत असेल की आपण इथून निघून जावं तर तुला सांगावंच लागेल. जर तुला माहीत असेल हे लोक नॉर्मल कसे होऊ शकतात तर तू मला सांग. वेनकिंग म्हणते, बरं सांगते. सध्या त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण नाही. वेनचाऊकडे इन लोखंडाची शक्ती आहे, पण ती त्या घुबडामार्फत वेन रुहानने कंट्रोल केलेली आहे. जर तुला मदत करायची असेल तर घुबडाला मारून टाक. व्ही म्हणतो, हे तू आम्हाला आधी पण सांगू शकली असती. तर वेनकिंग हाताकडे पाहते. तर व्हीचं लक्ष हाताकडे जातं. तो हात सोडतो.
लान म्हणतो, वेईंग यांना वाचवण्यासाठी गोल्डन सिल्क बॅरियरचं जाळं टाक. तो गोल फिरतो आणि नी चेंग वेनकिंगला जाळ्यात टाकतो. तर चेंग विचारतो, हे काय करत आहे तू? तर नी म्हणतो, अरे हे जास्त टाईम नाही चालणार. तुला असं वाटते का आम्ही लवकर मेलो पाहिजे? तर वी म्हणतो, चेंग तुझ्यामध्ये यांना वाचवण्याची ॲबिलिटी आहे. यांची काळजी घे. जर तुला वाटलं की हे जास्त वेळ टिकाऊ नाही तर तू एक जाळी जास्तीची वाढव. तू यामध्ये माहीर आहे. तसंही मला त्या घुबडाला मारायचंच होतं. वाट पहा, आम्ही येऊच तर. म्हणून तो निघून जातो. तर आता हे दोघेही त्या घुबडाच्या मागे धावत धावत जातात आणि एका जागेवर जाऊन थांबतात. अचानक तिथे पांढऱ्या धुवाचं प्रमाण इतकं वाढतं की ते एकमेकांना दिसत पण नाही. तर हा भाग इथे संपत आहे. काळजी घ्या. बाय बाय.